नमस्कार मित्रांनो, इन्व्हेस्टमेंट माहिती यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचे स्वागत आहे. तर मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण मल्टिपल शेअरच्या लेटेस्ट अपडेट आणि लेटेस्ट न्यूजबद्दल बोलणार आहोत. तर चला व्हिडिओ स्टार्ट करूया. तर सगळ्यात पहिले बोलूया टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 92 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 135 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 119 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 135 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 7 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 1 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 9 कोटी रुपये. आणि मित्रांनो, याच अपडेटचा इम्पॅक्ट आज आपल्याला टायमेक्स ग्रुप इंडिया लिमिटेडच्या शेअर प्राईजवर पाहायला मिळाला आहे. आणि त्याचमुळे आपल्याला आज या कंपनीच्या शेअर प्राईजमध्ये जवळपास 20%चा अप्पर सर्किट पाहायला मिळाला आहे. चला आता बोलूया पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडबद्दल. आणि मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 1421 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 480 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा रेव्हेन्यू क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 577 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 480 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 954 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 23 कोटी रुपयाच्या लॉसमध्ये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 183 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 23 कोटी रुपयाच्या नेट लॉसमध्ये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर पिरामल एंटरप्राइजेस लिमिटेडने 11 रुपये पर शेअरच्या हिशोबाने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया वेलस्पून कॉर्प लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प सेक्युअर न्यू एक्सपोर्ट ऑर्डर वर्थ ₹1950 करोड. ग्लोबल ऑर्डर बुक रिचेज ₹19,300 करोड. तर मित्रांनो, वेलस्पून कॉर्प लिमिटेडला न्यू एक्सपोर्ट ऑर्डर मिळाला आहे, ज्याची किंमत आहे 1,950 कोटी रुपये. आणि मित्रांनो, यानंतर वेलस्पून कॉर्प लिमिटेडचा ग्लोबल ऑर्डर बुक पोहोचल्या आहे 19,300 कोटी रुपयांपर्यंत. चला आता बोलूया एंजल वन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, एंजल वन शेअर गेन आफ्टर पोस्टिंग मंथली बिझनेस अपडेट. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडने आपल्या एप्रिल 2025 या महिन्याचा बिझनेसचा डेटा डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, एंजल वन लिमिटेडचा क्लायंट बेस इयर ऑन इयर बेसिसवर 37%ने इन्क्रीज होऊन एप्रिल 2025मध्ये आला आहे 31.48 मिलियन, जो 1 वर्षाआधी म्हणजे एप्रिल 2024मध्ये होता 22.99 मिलियन. चला आता बोलूया PSU कंपनी हुडकोबद्दल, म्हणजे हाऊसिंग अँड अर्बन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, हुडको अनाउन्सेस फायनल डिव्हिडंड ऑफ ₹1.05 पर इक्विटी शेअर क्वार्टर फोर, नेट प्रॉफिट अप 4% टू ₹728 करोड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, हुडकोने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 3.93%ने इन्क्रीज होऊन 727.74 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 700.16 कोटी रुपये. तसेच हुडकोचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर 40.93%ने इन्क्रीज होऊन 2,820 कोटी रुपये आला आहे, जो 1 वर्षाआधी होता 2,001 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, हुडकोचा NPA म्हणजे ग्रॉस NPA आणि नेट NPA सुद्धा डिक्लाइन झाला आहे. ग्रॉस NPA 2.71%ने घसरून आला आहे
0.67%. तसेच या कंपनीचा नेट NPA 0.36%ने घसरून आता आला आहे 0.28%. आणि मित्रांनो, NPA जेवढा कमी होतो तेवढी चांगली गोष्ट असते. आणि मित्रांनो, त्याचसोबत हुडकोचा ॲसेट अंडर मॅनेजमेंट 35%ने इन्क्रीज झाला आहे. आणि मित्रांनो, या कंपनीने AUMसाठी गायडन्स दिली होती 30%ची. म्हणजे मित्रांनो, या कंपनीचा AUM गायडन्सपेक्षाही जास्त पर्सेंटेजने ग्रो झाला आहे. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर हुडकोने डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे 1.05 रुपीजचा. आणि मित्रांनो, हा डिव्हिडंड आहे फायनल डिव्हिडंड. चला आता बोलूया MRF लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, या कंपनीने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीची सेल्स इयर ऑन इयर बेसिसवर 6,349 कोटी रुपयांनी वाढून आता आली आहे 7,075 कोटी रुपये. तसेच या कंपनीची सेल्स क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 7,001 कोटी रुपयांनी वाढून आता आले आहे 7,075 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 396 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 512 कोटी रुपये. तसेच या कंपनीचा नेट प्रॉफिट क्वार्टर ऑन क्वार्टर बेसिसवर 315 कोटी रुपयांनी वाढून आता आला आहे 512 कोटी रुपये. तसेच मित्रांनो, MRF लिमिटेडने 229 रुपये पर शेअरच्या हिशोबाने फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया टाटा ग्रुपच्या जबरदस्त कंपनीबद्दल, जिचे नाव आहे टाटा केमिकल्स. तर मित्रांनो, टाटा केमिकल्स Q4 नेट लॉस नॅरोज ₹2.56 करोड. रेव्हेन्यू अप मार्जिनली. बोर्ड रिकमेंड्स फायनान्शियल इयर 2025 डिव्हिडंड. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, टाटा केमिकल्स लिमिटेडने सुद्धा आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट लॉस 850 कोटी रुपयांनी घसरून आता आला आहे 56 कोटी रुपये. आणि मित्रांनो, टाटा केमिकल्स लिमिटेडचा रेव्हेन्यू प्राइसिंग प्रेशरमुळे फक्त 1%ने इयर ऑन इयर बेसिसवर इन्क्रीज होऊन 3,509 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 3,475 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर टाटा केमिकल्स लिमिटेडने 11 रुपयाचा डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. चला आता बोलूया कोल इंडिया लिमिटेडबद्दल. तर मित्रांनो, कोल इंडिया Q4 रिझल्ट प्रॉफिट रायजेज 12% इयर ऑन इयर बेसिस ₹9,593 करोड. कंपनी डिक्लेअर ₹5.15 पर शेअर ॲज फायनल डिव्हिडंड फॉर फायनान्शियल इयर 2025. तर चला या अपडेटला थोडं डिटेलमध्ये समजून घेऊया. तर मित्रांनो, PSU कंपनी कोल इंडिया लिमिटेडने आपला क्वार्टरली रिझल्ट डिस्क्लोज केला आहे. तर मित्रांनो, या कंपनीचा कन्सॉलिडेटेड नेट प्रॉफिट इयर ऑन इयर बेसिसवर 12%ने इन्क्रीज होऊन 9,593 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 8,530 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कोल इंडिया लिमिटेडचा रेव्हेन्यू इयर ऑन इयर बेसिसवर मार्जिनली 1%ने डिक्रीज होऊन 37,825 कोटी रुपये आला आहे, जो एक वर्षाआधी होता 38,213 कोटी रुपये. आणि मित्रांनो, एवढंच नाही तर कोल इंडिया लिमिटेडने ₹5.50चा फायनल डिव्हिडंडसुद्धा अनाऊन्स केला आहे. तर मित्रांनो, मला अपेक्षा आहे हा व्हिडिओ तुम्हाला इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो, हा व्हिडिओ फक्त आणि फक्त एज्युकेशन पर्पजसाठी बनवलेला आहे. माझ्याकडून काहीही रेकमेंडेशन नाही की तुम्ही या स्टॉक्सना बाय करा, सेल करा किंवा होल्ड करा. तर चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत
टाटा, बाय बाय.